नमस्कार, 4 कप गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा कप रवा घेतलेला आहे, 1 चमचा धने कुटून घेतलेले आहे जाडसर, 1 चमचा ओवा, 1 चमचा मीठ आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे। ते सगळं मिक्स करून घ्यायचं। अर्धा कप साजूक तूप टाकून हे छान मोहन आपण हाताने लावून घ्यायचं। पाणी कोमट करायचं 2 कप आणि थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। 1.25 कप पाणी लागलेलं आहे मला। हे पीठ छान मळून झाल्यावर झाकण ठेवून 15-20 मिनिट सेट करायचं। त्यानंतर हे पुन्हा मळून लिंबू एवढा गोळा घ्यायचा पिठाचा आणि त्याची बट्टी अशी तयार करून घ्यायची आहे। छोटी मोठी आपल्या आवडीप्रमाणे आपण करू शकतो, तर कुकरमध्ये, कढईमध्ये किंवा गॅस ओव्हनवर हे आपण करू शकतो किंवा गौऱ्यांवर पण शेकू शकतो। आज मी इथे हे आप्पे पात्रामध्ये करत आहे। आप्पे पात्राला तूप लावून घेतलेलं आहे। बट्ट्या ठेवायच्या, छान तूप लावून घ्यायचं, शेकून घ्यायचं 2 मिनिटं झाकण लावून। त्यानंतर पुन्हा आलटी-पलटी करून हे खरपूस होईपर्यंत छान शेकून घ्यायचे। तूप लावून गरमागरम बट्टी तयार आहे। चला सबस्क्राइब